नमस्कार मित्रांनो, मी निलेश दोरिक निलेश टेक चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय। आजचा जो काही टॉपिक आहे तो ITR संदर्भात आहे। ज्यांनी कोणी ITR फॉर्म भरलेले आहेत त्यांचे पेमेंट अजूनही आलेलं नाहीये, तर प्रत्येक जण त्याच विचारामध्ये आहे की ITR केव्हा येईल, कधी येईल। 1.5 महिना झालाय, 1 महिना झाला, 2 महिने झालेत, पण अजूनही ITR येत नाहीये। तर काही चिंता करू नका, मी तुम्हाला आज ITR तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो कसा चेक करायचा आहे व प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे ते मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करायचं आहे, गुगल सर्च करायचं आहे। त्या ठिकाणी सर्चमध्ये तुम्हाला ई फिलिंग म्हणून वेबसाईट तुम्हाला सर्च करायचं आहे। ई फिलिंग तुम्ही टाईप केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होम, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे जे काही लॉग इन करायचं जे पेज आहे, तर हे बघा तुम्हाला इथं दिसेल रजिस्टर आणि लॉग इन, तर लॉग इन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही लॉग इन बटनावरती क्लिक करणार तर या ठिकाणी तुम्हाला यूजर ID हे तुम्हाला इथं टाकायचं आहे। तर यूजर ID तुमचा जो असेल तो पॅन कार्ड, आधार कार्ड असू शकतो। तर या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड नंबर, माझा पॅन कार्ड आहे म्हणून मी पॅन कार्ड नंबर टाकत आहे। तर कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं जे दिलेलं आहे तुम्हाला प्लीज कन्फर्म युअर सिक्युअर ॲक्सेस मेसेज डिस्प्लेड अबव, तर या चेकबॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि या ठिकाणी जो काही पासवर्ड आहे तुम्ही क्रिएट केलेला किंवा तुम्हाला CA कडून तुम्हाला पासवर्ड मिळेल, तो पासवर्ड तुम्ही इथं टाकू शकता, तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। तर या ठिकाणी पासवर्ड टाकला गेल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। आता कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्या गेल्यानंतर तुमचं जे आहे पोर्टल लॉग इन होईल। पोर्टल लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा लॉग इन झालं त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड नावाचं या ठिकाणी ऑप्शन दिसेल, तर त्या डॅशबोर्डवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। डॅशबोर्डवरती तेव्हा क्लिक केल्या गेल्यानंतर तुम्हाला स्क्रोल बारने तुम्हाला खाली यायचं आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल व्ह्यू ITR स्टेटस, तर या ठिकाणी व्ह्यू ITR स्टेटसवरती तुम्हाला बघायचं आहे। आणि तुम्ही आता बघू शकता की तुमची ITR फाईल ही फिलअप झालेली आहे, म्हणजे फिल झाल्यानंतरची जी काही प्रोसेस आहे, तर रिटर्न फिल ऑन म्हणजे कुठल्या दिवशी तुम्ही फिल केलेली आहे, रिटर्न व्हेरीफाईड कुठल्या दिवशी तुम्हाला व्हेरीफाई झालेली आहे ही फाईल, ती या ठिकाणी दिसेल तुम्हाला। आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की रिटर्न प्रोसेसिंग, म्हणजे तुमची रिटर्न फाईल जी आहे अजूनही प्रोसेसिंगला आहे, अजूनही तुमचं प्रोसेसिंग हे कंप्लीट झालेली नाही आहे। त्याच्यानंतर प्रोसेस ऑन हे सर्व कंप्लीट झाल्यानंतर पुढे ज्या प्रकारे तुम्हाला दोन टिकमार्क दिसत आहे वरती हिरव्या कलरच्या, तुमची ITR फाईल ही पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला एक ईमेल येत असतो। तो ईमेल आल्यानंतर इथंही प्रोसेस ऑनला टिकमार्क हा कंप्लीट झालेला असतो। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा ITR रिटर्न कसा चेक करायचा आहे, ITR फाईल जी भरलेली आहे, तुम्ही ITR फाईल जी फिलअप केलेली आहे ती कशी चेक करायची आहे, या पद्धतीने तुम्ही बघू शकता। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा व निलेश टेक या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।